ज्या वेळेस स्त्रीचा डिवोर्स होतो ना त्यावेळेस फक्त असं बोललं जाते की हिचा डिवोर्स झालेला आहे किंवा स्त्रीचा नवरा मरतो तेव्हा तिला विधवा म्हणून संबोधलं जातं। या ठिकाणी माझ्या ठिकाणी जर खरंच दुसरी असती ना कोणी तर आतापर्यंत जिवंत नसती, कारण एकटी स्त्री पाहिली ना प्रत्येक कुत्रा टाकून बसलेला आहे एकट्या स्त्रीवर। माझ्या आजीने मला लहानाचं मोठं गाईच्या दुधावर केलंय, मम्मीचं दूध मला आठवत नाही। खेडेगावात असताना पोरगी 18 वर्षाची झाली की लगेच लग्न करून टाका, पोरीचं लग्न करून टाका, आणि त्यानंतर त्यांनी माझ्या आयुष्याचे जे हाल केले ना ते कोणत्याही पोरीसोबत होऊ नये असं मी स्वामींकडे एकच प्रार्थना करीत की होकार दिला ना। तुम्हाला सांगते मित्रांनो, अवघ्या 24 घंट्याच्या आत माझं लग्न उरकून टाकलं। म्हणजे लग्न हा प्रकार झालाच नव्हता त्यावेळेस डायरेक्ट माझ्या पायाखालची जमीन गेली, हादरून गेली मी की माझी फसवणूक झालेली। तिथं गेल्यानंतर माहिती पडतं की यांचं पत्राची शेड आहे, त्यानंतर मला फसवलं गेलेलं आहे। 70,000 रुपयामध्ये मला विकत घेऊन आणलेली आहे, लग्न वगैरे माझं काही झालेलं नाहीये। तिकडे गेल्यानंतर लग्न हा प्रकार झालेला नाहीये। मग माझ्यासोबत झालं काय मला काहीच कळलं नाही, एक प्रकारे मी फसली पूर्णपणे। मला कधी कधी असं वाटायचं ना मी जीव देऊ का, माझी फसवणूक झाली आहे, हा माणूस असाही सुधरत नाहीये, सासू त्रास द्यायची, जाऊ त्रास द्यायची, नणंद त्रास द्यायची, एवढा त्रास द्यायचे, मला विकतच घेऊन आणली 70,000 दिले, हेच काम कर तेच काम, एवढं वाईट वागणूक द्यायचे ना मला की ते सहनच नाही व्हायची। 4 वर्ष तिथं मी मानसिक माझा छळ झालेला आहे, शारीरिक छळ झालेला आहे, एक प्रकारे माणसाच्या माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट झाली। परत गेलीच नाही मिस्टरांकडे, डिवोर्स वगैरे घेतला। 2025 मध्ये माझा डिवोर्स झालाय। तेवढा प्रवास नमस्कार मित्रांनो, मी करिश्मा साळुंखे आज तुमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे माझी स्टोरी सांगण्यासाठी। खरं तर ग्रो मोशन या यूट्यूब चॅनलवरती येण्याचं माझं खूप मोठं स्वप्न होतं। या चॅनल मार्फत खूप जणांच्या स्टोरी आहे ना जगापर्यंत जातात, पण मला पण असं कुठंतरी वाटायचं नेहमी की ग्रो मोशनवर मला तरी कधीतरी जाण्याचा चान्स भेटेल, आणि तो चान्स आज मला मिळालेला आहे। त्यासाठी खरं तर मी खूप आज हॅप्पी आहे। पण माझ्या स्टोरी मार्फत मी तुम्हाला हे सांगणार आहे की प्रत्येकाची स्टोरी आहे ना वेगळी असते आणि प्रत्येकाचा स्ट्रगल पण वेगळा असतो। पण कोणाच्या स्टोरीमधून असं काही शिकायला भेटतं ना ते जगापर्यंत येणं खूप गरजेचं असतं। पण काही महिला अशा असतात ना की त्या इज्जतीच्या खातीर म्हणा किंवा घरच्यांचा धाक असतो, सासू सासऱ्यांचा धाक असतो, नवऱ्याचा धाक असतो किंवा माहेरचा पण कोणाकोणाला धाक असतो, तर त्या समोर येऊन बोलण्याची हिंमत करत नाही। आणि ती हिंमत खरं सांगायचं ना प्रत्येक स्त्रीमध्ये नसते, कारण प्रत्येक स्त्री स्वतःची इज्जतीचाच विचार करत असते। आणि हा समाज जो आहे ना एकट्या स्त्रीला खूप वेगळ्या नजरेने बघतात। याचेच मला आलेले काही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नमस्कार, मी करिश्मा साळुंखे आणि माझं यूट्यूबला करिश्मा ऑफिशियल आणि करिश्मा लाईफस्टाईल असे यूट्यूब चॅनल आहेत, तर तिकडे मला नक्की सपोर्ट करा। तर माझा जीवन प्रवास मी सुरुवातीपासून तुम्हाला काही थोडक्यात सांगणार आहे, त्यानंतर आत्ताची माझी लाईफ सांगणार आहे। असं म्हणतात दुःखाचे दिवस भोगल्याशिवाय सुखाचे दिवस बघायला भेटत नाही, माझ्याही लाईफमध्ये तेच झालं। पण खरं सांगायचं ना तर मी हिंमत हारून गेली होती की माझ्या नशिबात कधी सुखाचे दिवस येतील। कारण कसं असतं सुरुवातीपासूनच जेव्हापासून आपण जन्म घेतलेला आहे तेव्हापासूनच जर आपल्या आयुष्यामध्ये फक्त दुःख 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 लिहिलेलं असेल ना तर आपण सुखाची अपेक्षा सोडून देतो। माझ्याही बाबतीत तसंच काही झालं होतं। माझ्याही मनामध्ये भरपूर वेळेस विचार आले, जसं इतर महिलांच्या मनामध्ये येतात ना की काय कामाचं आपलं आयुष्य, एवढं संघर्ष करू नये, हाती शेवटी काय लागतंय, शेवटी रडावंच लागते, शेवटी त्रासच काढावं लागते। एवढं सगळं मला पण वाटायचं, मला पण असं वाटायचं की मी पण माझ्या जीवाचं काहीतरी करू का। आणि खरं सांगायचं ना तर एकट्या स्त्रीसाठी या समाजामध्ये जगणं खूपच अवघड आहे बरं का, वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, पण मी ते करून दाखवलेलं आहे। आणि याच्यातून जर काय तुम्हा लोकांना काही शिकायला भेटत असेल तर माझी स्टोरी तुमच्यापर्यंत सांगायला मला नक्कीच आवडेल। कारण विषय कसा आहे, इथपर्यंत येऊन बोलणं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, पण काही लोक असतात घरामध्ये फक्त बसले राहतात आणि मोबाईल हातात घेतात आणि कमेंट टाईप करत बसतात, ही अशीच आहे, ती तशीच आहे, ही अशीच असेल म्हणून असं झालं। अरे पण तो व्हिडिओ बघून तुम्ही फक्त तिला जज करताय, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा किंवा तिची जीवनाची काय स्टोरी आहे, खरी हकीकत काय आहे ते आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग त्या स्त्रीला नावं ठेवा। पण हा समज बसलाच आहे ना, ज्या वेळेस स्त्रीचा डिवोर्स होतो ना त्यावेळेस फक्त असं बोललं जाते की हिचा डिवोर्स झालेला आहे किंवा स्त्रीचा नवरा मरतो तेव्हा तिला विधवा म्हणून संबोधलं जातं, किंवा कोणी एकटी असेल तर ही एकटीच आहे। पण माणसाला कोण काही बोलतं का, किंवा स्त्रीने एखादा दुसरं लग्न केलं तर तिला बोललं जातं की हिचं दुसरं लग्न झालं। पण तुम्ही असं ऐकलंय का कधी या माणसाने दुसरं लग्न केलं किंवा हा माणूस विधवा आहे किंवा याची बायको मेली आहे किंवा याचा डिवोर्स झालेला आहे, असं ऐकलंय का कधी? खूप कमी ठिकाणी असं बोललं जातं। पण प्रत्येक वेळेस काही झालं ना तर स्त्रीलाच दोषी ठरवले जाते, हे मी आजपर्यंत बघत आलेली आहे। म्हणून मी पण असं विचार सोडून दिले होते की माझ्या जीवनामध्ये कधी सुखाचे दिवस येतील आणि स्त्रीला नेहमीच त्याग करावा लागतो। तर मला सुरुवातीपासून माझी स्टोरी सांगायला आवडेल, शॉर्टकटमध्ये सांगणार आहे। काही गोष्टी मला या व्हिडिओमध्ये कव्हर करता नाही येणार, पण होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्लीज याच्यातून माझी एकच इच्छा आहे की
तुम्ही तर माझा संघर्ष बघावाच, पण त्याच्यातून तुम्हालाही ज्या काही महिला असतात बिचाऱ्या ज्यांना बोलता येत नाही जगापुढं, त्याच्यातून बरीच या व्हिडिओमधून तुम्हाला हिंमत भेटणार आहे, एक काहीतरी शिकायला भेटणार आहे आणि माझी ही स्टोरी तुमच्यापर्यंत येणार आहे. तर माझा उद्देश हाच आहे, जे काही माझ्या बाबतीत घडलेलं आहे ना ते इतर महिलांच्या बाबतीत घडू नये. आणि खूपच वाईट दिवस बघितलेले आहेत मी. खरंच आयुष्य माणसाचं सोपं नाही आहे आणि हे जीवन जगताना जेवढं काही आपल्याला त्रास सहन करावा लागतो ना, तो ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तो सहन करू शकतो. नाही तर या ठिकाणी माझ्या ठिकाणी जर खरंच दुसरी असती ना कोणी, तर आतापर्यंत जिवंत नसती. एवढं काही भोगलेलं आहे. म्हणजे लहानपणापासूनच संघर्ष करत आलेली आहे मी, लहानपणापासूनच दुःख भोगत आलेली, लहानपणापासूनच मी फक्त अपेक्षा ठेवत आलेली आहे. म्हणतात ना की माणसाला जेवढ्या अपेक्षा असला तेवढा माणूस दुःखी असतो. माझ्या अपेक्षा काही चुकीच्या नव्हत्या, प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असतात, तशा माझ्याही छोट्या मोठ्या अपेक्षा होत्या, पण माझ्या त्या अपेक्षाही भंग झाल्या आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य अशा पद्धतीने घडलेलं आहे. माझा जन्म आहे 1998चा. ज्यावेळेस माझा जन्म झालाय त्यावेळेस माझी मम्मी मी 1.5 महिन्याची असताना माझी मम्मी वारलेली आहे. मम्मी म्हणजे आई म्हणजे मला माहीतच नाही आणि तिथंच मी हरली. जिथं मला देवाने आई तर वडील तर दिले पण आई नाही दिली. माझी आई माझा जन्म झाला तेव्हा देवाने हिसकावून घेतली, पण त्यालाही कारण तसंच होतं, माझ्या आईला आजार होता. त्यामुळे माझी आई माझा जन्म झाल्यानंतर 1.5 महिन्याची असतानाच मी एक्सपायर झाली. त्यानंतर माझे जे पप्पा होते, पप्पा माझे मुके बहिरे होते, मुके आणि बहिरे जन्मातच होते. त्यानंतर काही वर्षानंतर त्यांच्या पायाला एक गँग्रीन म्हणून जखम झाली, तर त्या जखममुळे पप्पा डायरेक्ट मग पलंगावरचे झाले डायरेक्ट. म्हणजे अजिबात त्यांना चालता उठता बसता येत नव्हतं. मग त्यानंतर माझ्या आजीनीच माझ्या पप्पाचा आणि माझं सगळं माझ्या आजीनीच केलेलं आहे. तर माझा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस मम्मी वारली, पप्पा असे, बहीण भाऊ नाहीत मला, मी एकुलती एकच होती. त्यानंतर माझ्या आजीने माझं पालनपोषण शिक्षण माझ्या आजीने केलेलं आहे. लहानाची मोठी मला माझ्या आजीने केलेलं आहे. माझं लग्न माझ्या आजीने जे केलेलं आहे ना मित्रांनो, माझ्यासाठी जगातली कुठली आजी एवढं करू शकत नाही असं मला वाटतं. या ठिकाणी असती दुसरी कोणी तर टाकून दिलं असतं, तुमचं तुम्ही बघत बसा. खरं तर माझी मम्मी जेव्हा एक्सपायर झाली ना, तेव्हा माझी मम्मी माझ्या मामाकडे एक्सपायर झाली, म्हणजे तिच्या माहेरी. तर माझ्या मामाचं असं म्हणणं होतं की आमची भाची आमच्याकडेच राहू द्या, आम्हीच तिचं शिक्षण वगैरे करू. पण खरं सांगायचं तर त्यांची तेवढी परिस्थिती नव्हती. आणि माझ्या पप्पाला एक भाऊ पण होता, म्हणजे माझा काका. तर माझ्या काकाने अशी अट ठेवली होती, ज्यावेळेस माझी मम्मी एक्सपायर झाली हे माहिती झालं त्यावेळेस पप्पा इकडेच होते आणि मम्मी तिच्या माहेरी होती. तिकडून कॉन्टॅक्ट आला की माझी मम्मी एक्सपायर झाली म्हणून. तर त्यावेळेस माझ्या काकाने अशी अट ठेवली की आम्ही अंत्यविधीला तर येऊ, पण आम्हाला आमची मुलगी पाहिजे, म्हणजे मी करिश्मा आम्हाला द्या तरच आम्ही अंत्यविधीला येऊ, असं माझ्या काकाने सांगितलं. माझ्या काकाने मला आणली, पण आपली मुलगी म्हणून मला एक्सेप्ट करू शकत होते माझे काका खरं तर. पण माझ्या काकांनी तसं न करता आजीच्या हवाले केलं. आई ही पाहिजे, एकदा बाप नसला चालते पण आई पाहिजे. पण बाप आणि आई हे दोन्ही आपल्या जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आधार असतात, पण हेच नसतील ना तर अख्खं जग आपल्यासाठी परकं असतं. तसंच माझ्यासोबत झालं. मला आई वडील नसल्याचा फायदा घेतला गेला. माझ्या दुसरं कोणी नाही, माझ्या सख्या काका काकूने माझा आई वडील नसल्याचा, म्हणजे आता वडील तर होते माझे, मुके बहिरे होते, अपंग होते, त्यामुळे त्यांचा बोलायचा काही विषयच नव्हता. त्यामुळे ते असून नसल्यासारखे होते, म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना आपण जिवंत लाश. म्हणजे ते होते पण नावाला होते की मी म्हणून तरी शकते की हा मला पप्पा आहेत. पण त्याच गोष्टीचा मला आई वडील नसल्याचा फायदा जास्त दुसरं दूरचे कोणी नसतात बरं का आपल्याला त्रास देणारे, आपल्या घरातले आपल्या जवळपासचेच कोणीतरी असतात. तसंच माझ्या काका काकूने एवढे वाईट माझ्यावर दिवस आणले, तेवढे वाईट दिवस ज्या वेळेस मला आणलं होतं माझ्या काकाने त्यावेळेसच तो बोलला असता की मला 1 नाही 2 मुली आहेत तर माझं पालनपोषण शिक्षण चांगलं करू शकले असते काका. पण तसं न करता मला घरामध्ये त्यांनी कामाला लावलं. हे धुनी कर, भांडी कर, झाडू कर, संडास बाथरूम साफ कर, फरची पूस, स्वयंपाकामध्ये मदत कर. जेव्हा की त्यांना पण माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी मुलगी होती. मी 7वी 8वीत असताना मला कामाला लावलं, घर कामाला. कारण सिच्युएशन अशी क्रिएट झाली होती की माझ्या पप्पाच्या पायाला एक जखम झाली होती आणि नंतर कळलं की ते शुगरमुळे सेप्टिक जास्त झालेलं आहे, तर पप्पाचा पाय काटावं लागते. त्यासाठी नागपूरला एक मेडिकल म्हणून हॉस्पिटल आहे मोठा, त्या दवाखान्यामध्ये माझ्या पप्पाला ॲडमिट करण्यात आलं. त्यावेळेस माझी आजी माझ्या पप्पाकडे होती आणि मला बघायला कोणी नव्हतं, म्हणून मला नावीलाच काकाकडे राहावं लागलं. आणि ज्यावेळेस मी काकाकडे थांबली त्यावेळेस काका तर ड्युटीवर निघून गेलते, कारण ते आर्मीमध्ये असल्यामुळे ते महिन्याला कधीतरी यायचे. म्हणजे आल्यावर एखादा महिना 15 दिवस अशाच काहीतरी त्यांच्या सुट्ट्या असतात, तेवढंच ते थांबायचे. बाकी मी तर काकूच्याच हातात होती. मग काकू मला अशी ट्रीट करायची जशी काही एखादी मॉलकरीन लावलेली आहे कामाला घरामध्ये. एवढे हाल बेकार केले ना माझे. त्यांचं वागणूक मला अजिबातच पटत नव्हती, पण मी सहन करत होती, मला पर्याय नव्हता. मला काही मी घाबरायची, माझ्या काका काकूला मी खूप घाबरायची, रडायची. मला अक्षरशः म्हणजे असं काका जरी आले तर भीती वाटायची, रडायची, एवढी घाबरायची मी एक साधी भोळी सिंपल गरीब पोरगी. हा एवढा संघर्ष केल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर दुनिया बघितल्यानंतर आज एवढी खंबीर झालेली तुमच्या पुढे बोलते. नाही तर मला थोडंसं जरी असं कोणी मोठ्या आवाजात बोललं ना
तर मी कोपऱ्यात धरून रडत बसायची, एवढी घाबरगुंडी होती. पण ते म्हणतात ना, माणसाला संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. आणि माझ्याही बाबतीत तसंच काहीतरी झालेलं आहे. खूप संघर्ष केलाय, तेव्हा आज मी इथपर्यंत आली आणि बोलायला शिकलेली आहे. माझे काका काकू खूप वाईट वागले माझ्यासोबत. त्यानंतर मग कशी तरी माझ्या आजीला सुट्टी झाली 2 महिन्यानंतर. 2 महिने माझे पप्पा हॉस्पिटलमध्ये होते. मग माझी आजी पप्पाला घेऊन घरी आली. मग त्यानंतर मी घरी आली ना, मग असेच दिवस पुढं ढकलत गेले, आमचे निघत गेले. माझ्या आजीने शिक्षण केलंय. माझ्या आजीने मला लहानाचं मोठं गाईच्या दुधावर केलंय. मम्मीचं दूध मला आठवत नाही. माझ्या आजीला सुद्धा माझा काका एवढा वाईट पद्धतीने ट्रीट करत होता ना, शिव्या काय द्यायचा, आली वेळ तर हात उचलून घ्यायचा. म्हणजे सख्या आईसोबत जी त्याची वागणूक होती ती बघून मला असं वाटलं, हा त्याच्या आईला नीट नाही सांभाळत तर मला काय सांभाळणार. मी काकाकडून अपेक्षा करणं सोडून दिलं. आणि माझे पप्पा तर शेवटी मुख्य बहिरे होते, त्यामुळे माझ्या पप्पाकडे माझी काहीच अपेक्षा नव्हती. नंतर कसे तरी दिवस पुढे ढकलत गेले. माझ्या आजीने माझं शिक्षण केलं, 12वी काढली मी कशी तरी. आणि त्यानंतर असताना आता मी खेडेगावची आहे राहणारी. माझं भंडारा जिल्हा तिकडचं माहेर आहे. आणि खेडेगावात असताना पोरगी 18 वर्षाची झाली की लगेच लग्न करून टाका, पोरीचं लग्न करून टाका. म्हणजे ती 10वीला 12वीला नाही गेली की लगेच त्यांचं लग्नाचे चर्चा चालू होऊन जाते. तर त्याच पद्धतीने आता माझे काका असून नसल्यासारखेच होते. त्यानंतर मला आत्या पण होती, पण मी जास्त म्हणजे त्यांच्या पण कॉन्टॅक्टमध्ये नव्हती, तेवढ्या पुरतंच. बाकी जे काही होती माझ्यासाठी माझी दुनिया, माझं सगळं काही माझ्या आजी आणि पप्पाच. तर मी त्यांच्या पुरतीच होती. मग त्यानंतर असेच गावचे लोक बोलायचे, जीव लावायचे. आता मला आई नाही म्हणून मी कोणाच्या घरी उठली बसली गेली तरी मला जीव लावायचे, खायला द्यायचे. खूप खूप हालाकीचे दिवस काढलेले आहेत लहानपणी. त्यानंतर मी कशी तरी 12वी वगैरे काढल्यानंतर मला एक काका भेटले. त्या काकाला मी काका मानायला लागली. म्हणलं माझा सक्का काका तर नाही, पण हा काका तर जीव लावतोय ना, मग हाच माझा काका. तर मला असं माहीत पण नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं का ज्या काकाला मी आपलं म्हणजे माझा सक्का काका माझा आपला नाही झाला तर मानलेलं कुठं आपलं होईल. हे जर माझ्या डोक्यात आलं असतं तर माझ्या आयुष्यात असं काही झालंच नसतं. पण त्या काकाला मी काका मानलं, त्याच्या काही गोष्टींवर मी विश्वास ठेवला. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या आयुष्याचे जे हाल केले ना, ते कोणत्याही पोरीसोबत होऊ नये असं मी स्वामींकडे एकच प्रार्थना करीत की माझे जे लहानपणीचे दिवस गेलेत किंवा त्यानंतरचे जे दिवस गेलेले आहेत ना, ते खूप खूप वाईट गेलेले. एवढा म्हणजे भयंकर संघर्ष मी पाहिलेला माझ्या आयुष्यात की माझ्या ठिकाणी दुसरी असती तर जगलीच नसती. पण मी असा विचार केला की नाही, आयुष्य हे एकदाच भेटतंय. आपण मन मारून नाही तर मन भरून जगायचं, आयुष्य जगून घ्यायचं. आपण वाईट जरी वागलो आणि चांगले जरी वागलो तरी लोकांना त्यांच्या दृष्टिकोनातून बघण्याची सवय असते. तुम्ही कितीही चांगले वागा ना वाईट वागा, त्यांना जे समजायचं जे बोलायचं ते बोलणार आहेत. म्हणून लोकांचा विचार करायचा नाही. मी तिथून पुढं लग्नाचा विषय निघाला. जे मी मानलेले काका होते त्या काकाने मला सांगितलं की तुमच्या कास्टचा एक मुलगा आहे. म्हणले एक तर मी जातपात मानत नाही, मला एवढं काही म्हणजे शाळेमध्ये शिकवतात ना जातपातबद्दल एवढं काही शिकवत नाही, तर मी एवढं मानायची पण नाही जातपात. माझे भरपूर सारे म्हणजे सगळ्या मैत्रीण ज्या होत्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कास्टच्या होत्या, त्यामुळे मग काय एवढं जातपात मानायचा काही विषयच नव्हता. तर ज्यावेळेस मला त्या काकाने सांगितलं की तुझं लग्न करायचं आहे आणि मुलगा तुझ्या कास्टचा आहे, त्याला चांगलं पेमेंट आहे, त्याचं घरदार आहे, म्हणजे बरंच काही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या त्या काकाने. आणि सांगितलं की तुझ्या आजीला विचार की लग्न करायचं आहे का तुझं, तर मग आम्ही तो पोरगा तुला दाखवतो. मग माझ्या सहज डोक्यात आलं, माझ्या पप्पाच्या पायाला गँगरिंगमधून एक जखम झाली होती आणि माझ्या पप्पाच्या शरीरातून पायातून ते किडे निघायचे. एवढं घाण वाटायचं मला ते की मी एवढं कदरली होती की मला असं वाटायचं इथून कुठंतरी निघून जायचं. माझ्या डोक्यात आलं की पप्पाला, आमची परिस्थिती त्यावेळेस एवढी नव्हती, आजीला जी पेन्शन भेटायची त्याच्यातच माझं पालनपोषण झालेलं आहे. पण पप्पाच्या दवाखान्यासाठी जो पैसा लागायचा ना, त्याच्यासाठी मी काकाकडून काही अपेक्षा करू शकत नव्हते. माझे काका होते आर्मीमध्ये, त्यांनी पैसा लावू पण शकत होते, पण ते सख्या माईला जन्म दिलेला आईला नीट पाहत नाही तर भावाला काय पाहणार. आणि खरंच माझे काका माझ्या पप्पाकडे अजिबात लक्ष नाही द्यायचे. त्यामुळे मी एक ठरवलं, हे जे काका सांगते माझे मानलेले की लग्न करून घे, तो पोरगा पैशावाला आहे. मग मला काय वाटलं, माझा नवराच समजा मी लग्न केलं उद्या तर माझा नवराच माझ्या पप्पाला ठीक करेल, त्यांचा चांगल्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन वगैरे करून देईल, माझ्या पप्पा अजून जास्त जीव जगतील असं मला वाटायचं. पण तो माझा गैरसमज होता. ते म्हणतात ना, अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जेवढं आपण अपेक्षा ठेवू तेवढे दुःख आपल्या पदरात पडतील. आणि मी अपेक्षा ठेवत गेली, इथं चुकत गेली. त्यानंतर असं झालं की लग्न हा विषय मी मनावर घेतला. म्हणलं इथंही तसंही राहून आता हे सगळं बघावं लागतंय तर मला काही सहन होत नाही. आणि त्या काकाला सांगितलं, म्हणलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा, पोरगा जर चांगला असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, दाखवा, मग बघू म्हणलं पुढं काय करायचं. मग त्यांनी पोरं दाखवायला सुरुवात केली. काही पोरं मी फेल पण केले, काही ना काही प्रॉब्लेम असायचं त्यांच्यामध्ये. आणि मला बोलले होते की एक मुलगा असा आहे तसा आहे, आणि सुरुवात अशी केली होती. आणि मुलं 10 दाखवले मला. 10च्या 10 मुलांमधून मी सगळे मुलं फेल केले नाही, एकच मुलगा चॉईस केला. तर तेही त्याचं काहीतरी प्रॉब्लेम सांगितलं त्या काकाने, मग तेही फेल करावं लागलं. मग नाविलाज
माझं ज्या ठिकाणी आधी लग्न झालं होतं तो मुलगा मला म्हणजे माझे पहिले मिस्टर, आता माझं सेकंड मॅरेज झालेलं ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी. तर ते मिस्टर बघायला आले. त्यानंतर मला म्हणजे होकार देऊ नकार देऊ मला काही सुचत नव्हतं, कारण ते आवडलेच नव्हते. खरं सांगायचं ना, ते लग्न हा विषय जो असतो ना खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आयुष्याचा. म्हणजे आयुष्य इथून एक नवीन सुरुवात होते आपल्या आयुष्याची. प्रत्येक मुलाचा असो मुलीचा असो, लग्न हा असा टर्निंग पॉईंट असतो की इथून पुढची लाईफ खूप चेंज होऊन जाते. आणि मला खूप मोठा निर्णय घ्यायचा होता माझ्या आयुष्याचा, पण त्यावेळेस माझं वय एवढं नव्हतं. 18 जेमतेम काहीतरी कंप्लीट होणार होतं, 1 महिना काहीतरी बाकी होतं. आणि तितक्यात मला हे लग्न वगैरे असं म्हणजे ठीक आहे, एकतर मी इकडे कंटाळली होती, मी काय करू समजत नव्हतं. म्हणलं इकडे लग्न केलं तर होऊ शकते पप्पाचा इलाज तरी होत असेल तर मला लग्न करायला काही हरकत नाही, करायला पाहिजे. मी पोरं बघितले, काही पोरं फेल केले, पण त्याच पोराला मी कशी काय होकार दिला हेही तुम्हाला सांगते. होकार देण्यामागचं कारणही तेवढं मोठं आहे. ते काका मला खवळले, 10 पोरं तू फेल केले म्हणे, असं काय तुझ्यामध्ये, तू काय हिरोईन आहेस का? असं गरजेचं आहे का मला सांगा बरं? माणसाचं लग्न करताना स्वभाव पाहणं गरजेचं आहे, त्याचं घरदार पाहणं गरजेचं आहे, त्याची फॅमिली पाहणं गरजेचं आहे. पण आता कसं झालं, माझ्या बाजूने बघणारं कोणीच नव्हतं. आणि माझे काका काकू तर तसे होते, त्याच्यामुळे मी अपेक्षा कोणाकडून करणार? आजी तर काही जाऊ शकत नव्हती, पप्पाचा तर काही विषयच नव्हता लग्नाच्या बाबतीत मध्यस्थी पडायला. पप्पा फक्त लग्नाला येऊ शकत होते. मग मी त्या काकावर डोळेबंद करून विश्वास ठेवला. म्हटलं काका एक काम करा, तुम्हीच घरदार बघा, सगळं काही तुमच्यावर सोडलेलं आहे. म्हणलं तुम्ही माझं करणार तर चांगलंच करणार, मला एवढा विश्वास आहे. मग एवढा विश्वासाचा घात करायला पाहिजे का मित्रांनो? तुम्हीच सांगा बरं. मी त्यांच्यावर एवढा डोळेबंद करून विश्वास टाकला त्या मानलेल्या काकावर, आणि त्या काकांनी माझं अशा एका मुलाशी लग्नही नाही म्हणता येणार त्या गोष्टीला, फक्त त्या मुलांनी जो मुलगा बघायला आलता त्याला होकार देण्यासाठी भाग मला त्या मानलेल्या काकानेच पाडलं की एवढा चांगला पोरगा तुला भेटणार नाही, त्याची डबल मधली बिल्डिंग आहे, त्याच्या घरात नोकर चाकर आहे, तुला पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतः भरून घ्यावा लागणार नाही, तुला कुठलंही काम करावं लागणार नाही, लय मोठा हॉटेलचा मॅनेजर आहे, असा आहे, एवढा पगार आहे, तुझ्या पप्पाचा इलाज पण होऊन जाईल चांगला. मला एवढं प्रेशर आणलं, एवढं हे टाकलं की तुला हे लग्न करावंच लागतं, नाही तर इथून पुढे तुला बघूनच देणार नाही, तुझ्या मध्यस्थीर पडणार नाही, मग कोण तुझं लग्न करून देणार? इथपर्यंत बोलल्यानंतर मी काय बोलू? म्हणलं काका तुम्ही करणार तर चांगलंच करणार, होकार देऊन टाकला. होकार दिला आणि तुम्हाला सांगते मित्रांनो, अवघ्या 24 घंट्याच्या आत माझं लग्न उरकून टाकलं. म्हणजे लग्न हा प्रकार झालाच नव्हता. मंदिरात नेलं, हार घातली, मंगळसूत्र ओरिजिनल नव्हतं ना, ते सिंदूर ओरिजिनल होतं ना, ते म्हणजे असतं मंगलाष्टके गायणारा फेरे, हे असलं काही प्रकार झालेला नाहीये. मग त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे त्या काकाला आधीच सांगण्यात आलं होतं की आम्ही इकडं असंच मंदिरामध्ये हार टाकून आम्ही घेऊन जाणार आहे पोरीला, आणि त्यानंतर तिकडं खूप मोठा धुमधामने तिच्या मर्जीप्रमाणे आम्ही लग्न करणार आहे. मग मला वाटलं होऊ शकतं असं, कारण ते लांबचा पण प्रवास होता आणि असं पण ऐकलं होतं की त्यांच्या एरियामध्ये तिकडे मुली भेटत नाहीत, म्हणून ते लोक इकडे येतात आणि लग्न करून येतात आणि लाईफ छान होऊन जाते, असं मी खूप ऐकलं होतं. त्यामुळे मी विश्वास ठेवला आणि मी तसंच 24 तासाच्या आत मंदिरात जाऊन हार वगैरे घालून सगळ्याचे होते जे मानलेले काका होते. आता माझा जो काका होता त्याला तर सांगायचा काही विषयच नव्हता, कारण त्यांनी काकाने माझे एवढे हाल केले की ते लायकीचेच राहिले नाही माझ्या नजरेमध्ये की त्यांना लग्नासाठी सांगावं. माझी आजी, माझे पप्पा, ते मानलेले काकांनी एवढे 4-5 जणांमध्ये, आणि त्यांचा भाऊ आला होता लग्नाला, त्यांची आत्या आली होती, आणि एवढ्यामध्ये आमचा असं हार टाकून मला घेऊन गेले ते लोक. घेऊन गेल्यानंतर घेऊन जायच्या टायमिंगला ज्यावेळेस आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो की आता जायची वेळ आलेली आहे, तर त्या टायमिंगला ज्या काकाने माझं लग्न लावून दिलं येडवाकडं, त्या काकाने माझा हात धरून ठेवलं की करिश्मा थांब जरा, जायचं नाही, माझं महत्वाचं काम राहिलंय. मग त्याचा मोठा भाऊ आला तिकडून, त्याला म्हणलं की काय झालं, तर म्हणे पैशाचा काहीतरी विषय झाला यांचा. मग मला समजलंच नाही की काय विषय हा, तरी थोडंसं आलतं डोक्यात, म्हणलं काहीतरी विषय असू शकतो, यांनी पैसे दिले काय माझ्या पप्पाच्या इलाजासाठी असं काय, कारण ते बोलले होते काका तुझ्या पप्पाचा इलाज वगैरे छान होईल, पैसेवाले आहेत असं. मग असू शकते ते पैसे मागितले असतील. तर 40,000 रुपये ऑलरेडी माझ्या लग्नाचे त्या काकाने घेतले होते मानलेल्या, आणि त्यानंतर 30,000 रुपये राहिले होते, तर त्यासाठी त्या काकाने अडवून धरलं होतं आम्हाला. ही गोष्ट नंतर माहिती पडली आणि मी जास्त तेव्हा मनावर घेतलं नव्हतं, म्हणलं यांचा व्यवहार आहे, काय असेल ते जाऊ दे, मी एवढं लक्ष पण घातलं नाही. पण ज्या वेळेस मी प्रत्यक्षात जेव्हा लग्न झाल्यानंतर मी सासरी गेली, त्यावेळेस डायरेक्ट माझ्या पायाखालची जमीन गेली, हादरून गेली मी की माझी फसवणूक झालेली. कारण मी असं म्हणत नाही बरं का मित्रांनो, का पैसावालाच पोरगा, बंगल्यावाला, नोकर चाकरवालाच पोरगा चांगला सांभाळू शकतो, गरीब पोरगा बी चांगला सांभाळू शकतो. पण तुम्ही एखाद्याला जे स्वप्न दाखवता, तुम्ही जे असं बोलता की माझं हे आहे ते, म्हणजे लग्न करताना भरपूर ठिकाणी फसवणूक होते, खूप खोटं सांगतात लोक, हे आहे ते आहे अमका आहे, प्रत्यक्षात काही नाही निघत. आणि पोरगी बिचारी तिच्या आईबापाच्या इज्जती खातीर म्हणा, समाज काय म्हणाल या खातीर गप राहतील, गप सहन करते, तिला पर्याय नसतो. माझ्या बाबतीत तेच झालं. पण एवढं होतं की मला काय विचार करायचा नव्हता माझ्या आईची इज्जत जाईल का
बापाची इज्जत जाईल का काय. तरीही मी माझा स्वतःचा विचार केला. मला शिकवायला कोणीही नव्हतं बरं का, इज्जत काय असते, हे असं वागायचं, ते तसं वागायचं, नवऱ्याच्या घरी असं तसं. मला कोणीही शिकवायला काही, माझ्या आजीने सुद्धा मला काही जास्त शिकवलं नाही. फक्त तिने मला लाडात सांभाळलं, माझं पालनपोषण केलं, लहानाचे मोठे केले, शिक्षण केलं, एवढंच. पण आजीने जास्त काही गोष्टी शिकवलेल्या नाहीत मला, त्यामुळे एवढं काही मला माहित नव्हतं. तरीही मी माझा विचार केला. तिथं गेल्यानंतर माहिती पडतं की यांचं पत्राची शेड आहे. त्यानंतर मला फसवलं गेलेलं आहे. 70,000 रुपयामध्ये मला विकत घेऊन आणलेली आहे. लग्न वगैरे माझं काही झालेलं नाहीये. तिकडे गेल्यानंतर लग्न हा प्रकार झालेला नाहीये. मग माझ्यासोबत झालं काय मला काहीच कळलं नाही. एक प्रकारे मी फसली पूर्णपणे. मग फसल्यानंतर मी पुढचं पाऊल काय टाकू मला काही समजलं नाही. मग मी म्हणली माझ्या नशिबाला जे आलंय ते आलंय. हे लोक म्हणतात ना मी याची बायको आहे तर बायकोच आहे. मग बायको होती का मोलकरीण होती मलाच काही समजलं नाही. काही दिवसानंतर यांचे एवढे टोमणे चालू झाले, तुला 70,000च विकत आणलेली आहे, 70,000 दिलेले, 70,000 घेतले तुझ्या काकाने. आणि त्या काकाने असं सांगितलं की मी हिचा सक्का काका आहे. आता त्या काकाचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी सक्का सांगितलं की कोणता सांगितलं. मला ह्या गोष्टी माहित पण नव्हत्या. तुझ्या सख्या काकाला आम्ही पैसे दिले, तुझ्या सख्या काकाला आम्ही पैसे दिले, असं हिनवत मला एवढं टॉर्चर केलेलं आहे ना त्या लोकांनी. अक्षरशः एक दिवस असं काही झालं की सहन तर मी सगळंच केलं. सुरुवातीपासून जे नशिबाला आलंय म्हणलं ते एक्सेप्ट करत गेली आणि तिथंच मी चुकत गेली. खूप काही सहन केलं. पण एक दिवशी लग्न झालं आणि 7-8 दिवसातच ती गोष्ट घडली. एका बाईचा फोन आला नवऱ्याच्या मोबाईलवर. म्हणले मी त्यांची बायको बोलते, त्यांच्याकडे द्या म्हणले. मला नंतर माहिती पडते की याच्या आधीच लपड होतं. ती बाई 2 लेकराची आई होती, तिला हा सांभाळत होता. पण तिचं ऑलरेडी लग्न झालं होतं, 2 लेकराची आई होती. तिचा नवरा वारला होता का पळून गेला होता, म्हणून हा माणूस तिला, म्हणजे माझा नवरा पहिला, तो माणूस तिला घरी आणू शकत नव्हता. म्हणून तिकडे आला, पोरी भेटत नाही म्हणून माझं आयुष्याचं वाटोळं केलं. या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतर घरामध्ये खूप तमाशे झाले. त्यानंतर मी सुधारतो. असतं ना प्रत्येक माणसाची काही माणसं असतात, चूक करतात आणि मग मी सुधारतो म्हणून माफी मागतात आणि मग बायको तिथंच पिघळते. तिथं जर तिने योग्य निर्णय घेतला ना तर आयुष्यात बरंच काही ती पुढं करू शकते. पण तिथंच आम्ही महिला चुकतो. मी पण तशीच चुकली. मी म्हणलं जाऊ दे, सुधरेल, असंच करत आज सुधरेल उद्या सुधरेल. मी 4 वर्ष त्या माणसासोबत काढले. मला वाटलं आता तरी चांगलं होईल, तेव्हा तरी चांगलं होईल. मग लोक म्हणायचे एखादं लेकरू झाल्यावर सुधारतात माणसं. मग लेकरू पण झाला, पण काय त्याच्यामध्ये सुधारणा मला काहीच दिसली नाही. उलट एवढा त्रास दिलेला आहे ना की माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होता तो त्रास. एवढं सगळं सहन केल्यानंतर तरी मी तिथं खंबीर राहिली. मला कधी कधी असं वाटायचं ना मी जीव देऊ का, माझी फसवणूक झाली आहे, हा माणूस असाही सुधरत नाहीये, सासू त्रास द्यायची, जाऊ त्रास द्यायची, नणंद त्रास द्यायची, एवढा त्रास द्यायचे. मला विकतच घेऊन आणली, 70,000 दिले, हेच काम कर तेच काम, एवढं वाईट वागणूक द्यायचे ना मला की ते सहनच नाही व्हायची. तरी मी म्हणलं काहीतरी निर्णय निघेल. तिकडं शिर्डी ते गाव होतं. साईबाबाची कृपा कधी ना कधी होईल एवढं मला माहिती होतं. म्हणून मी साईबाबाला हात जोडायची की बाबा बस आता तू सगळं काही. पण मला हे कळत नव्हतं की मी इथून पुढे काय करू. फसली तर आहे, पण इथून पुढे काय करायला पाहिजे. पण ज्या वेळेस एक अशी वेळ आली होती मित्रांनो की 2020 मध्ये कोरोना आला होता, तुम्हाला माहिती असेल. त्या कोरोनाच्या टायमिंग मध्ये आधी तरी मी म्हणायची की मला पप्पा आहेत, मम्मी नाही. पण कोरोना टायमिंग मध्ये माझे पप्पा पण गेले. त्यावेळेस मला खरं लाईफ पार्टनर काय असतो आणि खरं लाईफ पार्टनरने काय करायला पाहिजे हे मला कळालं. नाही तर मला लाईफ पार्टनरच कळत नव्हता. मी फक्त लग्न करून आली, त्यांच्या घरातली मोलकरीण, काम करणारी बाई, काम करायचं, त्यांचं ऐकायचं, त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी चालणार. आपलं अस्तित्व काही नाही, आपलं महत्त्व काही नाही, आपले विचार पण काही नाही, आपल्या भावना काहीच नाही, काहीच घेणं देणं नाही आहे कोणाला. ना कुठल्या मोठ्या एखादं मोठी चर्चा असेल फॅमिलीतली, काही म्हणजे कशातच इन्व्हॉल्व करत नव्हते. मला फक्त कामाला ठेवलेल्या बाईसारखी ठेवून घेतली होती. बाकी माझं अस्तित्व तिथे काही नव्हता. जेव्हा माझे पप्पा एक्सपायर झाले त्यावेळेस त्यांना मला अंतविधीला न्या म्हणली पप्पाच्या. मम्मीचा तोंड तर मी बघितलंच नाही. बहीण भावाचं प्रेम मला माहित नाही मित्रांनो. जे काही आहे तुम्ही सगळ्यांनीच मला प्रेम दिलेलं आहे. पण विषय असा झाला तिथं की त्याने मला न्यायचं पप्पाच्या अंतविधीला, तर त्याने मला नेलं नाही. त्यानंतर मी ठरवलं, म्हणलं हा असं लाईफ पार्टनर, बरं नेलं नाही तो विषय वेगळा. इथंच त्याच्या अत्याचार अन्याय संपला नाही. तिथं त्यांनी एवढी हैवानियत दाखवली. ज्या वेळेस माझे पप्पा एक्सपायर झाले मी रडते, मी स्वतःला त्रास करून घेते, मी स्वतःला एकटी फील करते आणि तो खुशाल शांत बसला आणि बहिणीच्या घरी जाऊन चिकन मटन खायला, म्हणजे त्याच्या बहिणीने सांगितलं ये इकडे चिकन मटन केलंय. माझ्या पप्पाची डेड बॉडी तिकडे पडली, तुम्ही लोक इकडे खुशाल माझ्या दुःखामध्ये सामील व्हायच्या शिवाय तुम्ही चिकन मटन घरामध्ये करून खाताय, म्हणजे तुमच्यामध्ये किती माणुसकी आहे. परत माझी नणंद आली आणि नणंद बोलायला लागली, बरं झालं हा गेला, सुखी झाला. म्हणजे या सगळ्यांचं हे मला आधाराची अपेक्षा होती. मी रडते आणि हे सगळे असे बोलतायत. म्हणजे एक प्रकारे माणसाच्या माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट झाली. म्हणजे माणसं नाही, ते प्रत्यक्षात हैवानच होते, फक्त माणसाचा भेस होता त्यांना. त्या ठिकाणावर मी जर निघली नसती तर आज मी जिवंत नसती. एवढं टॉर्चर केलं, एवढं मला त्रास
त्रास दिलेला आहे त्या लोकांनी की मी मजबूर झाली, कारण कोणत्याही बाईला स्वतःचा सुखाचा संसार मोडायची हौस नसते बरं का मित्रांनो. तो तिचा नवराच तिला मजबूर करतो आणि मग हाच समाज तिला नावं ठेवायला, ही अशीच आहे, ही चारित्र्यहीनच आहे, ही असंच झालं, हिने वाईटच असेल, हिनेच काहीतरी कांड केलं असेल म्हणूनच नवऱ्याने हिला सोडली असेल. नवरा बायकोला सोडत नसतो. बायको वैतागून वैतागून नवरा आज सुधरेन उद्या सुधरेन म्हणून ती नवऱ्याला सोडून देत असते आणि मग हा समाज आहेच तिला नावं ठेवायला. आणि तेच माझ्या बाबतीत घडलं. मला वाटलं आज सुधरेल उद्या सुधरेल, पण तो समाजाच्या नजरेत चांगला बनत गेला आणि मला वाईट पाडलं. बरं ठीक आहे, माझं त्यात पण काही म्हणणं नाही, पण एक बायको आपली जीवनसाथी असते, नवरा आपला आधार असतो आणि ज्यावेळेस बायको दुःखात आहे किंवा नवरा जर दुःखात असेल तर बायको त्याला आधार देते. मग बायको दुःखात असल्यावर नवऱ्याने आधार नाही द्यायचा का? तोही मला तिथं आधार भेटला नाही, सपोर्ट भेटला नाही. जेव्हा की 4 वर्ष तिथं मी मानसिक माझा छळ झालेला आहे, शारीरिक छळ झालेला आहे, मला नको त्या पद्धतीचा त्रास दिला गेलेला आहे जे मी शब्दात पण इथं सांगू शकत नाही. एवढा मला पहिल्या सासरच्या लोकांनी त्रास दिला. त्यानंतर कशी तरी मी त्या त्रासातून बाहेर निघली. लॉकडाऊन ओपन झालं, त्यानंतर मी आजीकडे गेली आणि डायरेक्ट तिथून विचारच केला याच्याकडे परत जायचं नाही. इथून पुढच्याही बऱ्याच बारीक बारीक अशा गोष्टी आहेत ज्या सगळ्या इथं मला कव्हर करता येत नाही, पण त्यानंतर मी परत नवऱ्याकडे गेली नाही. आणि काही गोष्टी असतील त्या तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. आणि मध्यंतरी माझ्या जीवनामध्ये असा काही किस्सा घडला की त्याच्यावरून माझं पुरुष जातीवरूनच विश्वास उठून गेला. कारण ते काका तसे वागले, माझा सगळा काका तसा वागला, परत हे लग्न झालं त्या ठिकाणी हे लोक तसे वागले. मी विश्वास ठेवू तरी कोणावर? कोणत्याही कोणाकडून अपेक्षा ठेवायला गेली, विश्वास ठेवायला गेला की असा घात व्हायचा माझा. त्यामुळे माझा विश्वास पुरुष जातीहून उठूनच गेला होता. पण असं वाटायचं मला एक मुलगा आहे मित्रांनो. मग मी तो मुलगा घेऊन निघून गेली तिथून आणि मग परत गेलीच नाही मिस्टरांकडे. डिवोर्स वगैरे घेतला. 2025 मध्ये माझा डिवोर्स झालाय. तेवढा प्रवास तो पण मी खूप विचित्र काढलेला आहे. त्याच्यात पण मी खूप काही त्रास सहन केलेला आहे. जे माझी युट्यूब फॅमिली, जे माझे व्हिडिओ बघतात युट्यूबवर, त्यांना माहीतच आहे. पण त्याच्यानंतरही मला वाटलं आता तरी माझं आयुष्य चांगलं होईल. सोडून दिलं तिथून, मानसिक त्रासातून बाहेर निघली. काहीतरी करिअर करण्यासाठी मी धडपड केली. माझ्या मुलाला घेऊन करिअर करण्यासाठी मी पोलीस भरती सुद्धा दिलेली आहे. आणि बऱ्याच गोष्टी अशा संघर्ष करत मी एक दिवशी अशी वैतागली, अशी थकली. म्हणलं आपल्या आयुष्याचा पुढे काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. एकदा तरी कोणावर तरी विश्वास करून बघायला पाहिजे. काहीतरी आयुष्याचा पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे. मला पण असं वाटायचं कधी कधी, प्रत्येक मुलीला वाटतं की असं वाटत नाही तिला माझा सुखाचा संसार, हसता खेळता संसार मोडावा. पण आता मोडलाच आहे तर पुढच्या भविष्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे ना. आणि सेकंड मॅरेजचा जेव्हा मी विचार केला तेव्हा असाच विचार केला की सेकंड मॅरेज काय फक्त माझंच झालंय किंवा माझंच होणार आहे. सेकंड मॅरेज म्हणजे आता पुरुषांचे होतात, पुरुषांचे 10 लग्न होतात, त्यांना कोण म्हणत नाही. महिलांनी जर सेकंड मॅरेज केलं का ती फालतू, ती अशी बापरे एवढं दुनियाभराचं टॉर्चर करतात ना, हा समाज बी तेवढाच दोषी आहे. एकट्या महिलेचा जर म्हणजे जीव जात असेल ना त्याला हा समाज सुद्धा दोषी आहे. कारण एवढं टॉर्चर करतात ती एकटी जगत असताना. आता समजा तिने नवरा सोडलाय, डिवोर्स घेतलाय, ती तिचं लेकरू सांभाळते, कष्ट करते, काहीतरी करून तिच्या लेकराला सांभाळते ना. तिथं हे समाजाने तिला समजून घ्यायचा, आधार द्यायचा, चांगलं बोलायचं, हे नाही जमत लोकांना. काही लोक आहेत चांगले बी, पण सगळे चांगले आहेत असं पण नाही म्हणणार मी. त्यात काही लोक एवढे वाईट असतात की त्या बाईला जीव द्यायला भाग पाडतात. असंच मलाही केलं काही लोकांनी. कारण जेव्हा मी हे सगळे गोष्टी माझ्यासोबत घडल्या ना, जे माझ्यासोबत घडलंय ते दुसऱ्या महिलांसोबत नको घडू म्हणून मी सोशल मीडियावर आले आणि हे सांगायला बसली, माझी स्टोरी सांगायला बसली. पण काही नाते असे भेटले ना मित्रांनो सोशल मीडियावर, ज्यांनी खूप वाईट अनुभव दिलेला आहे मला. मी तर म्हणते असले लोक का दुसऱ्यांना त्रास देत असतील मला समजत नाही. काही मानले नाते असे की थू आहे त्यांच्यावर, मला शब्द नाहीत त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे पापच आहे इथं. मी सेकंड मॅरेजचा विचार केला. मग माझे हे जे मिस्टर आहेत आत्ताचे, त्यांची माझी ओळख माझ्या एका अगरबत्तीच्या बिझनेस मधून झाली होती. अगरबत्तीचा सहज बिझनेस ओपन केला. माझ्या काही असं काही मनात नव्हतं, काही नाही. आणि अचानक त्यांनी मला एका ठिकाणी माझा पॉडकास्ट झालता, तिथं त्यांनी ते पॉडकास्ट वगैरे बघितलं. त्याच्यातून माझी पूर्ण स्टोरी त्यांच्यापर्यंत गेली आणि त्यांनी ठरवलं की हिच्यासोबत लग्न करायचं. आणि ते मला डायरेक्ट ते अगरबत्ती घेण्याच्या बहाण्याने लग्नाची मागणी मागायला आले होते. मला वाटलं पण नव्हतं, पण मी पहिल्यांदा त्यांना नकार दिला. कारण काही गोष्टींमध्ये मला असं वाटायचं की नाही का, थोडंसं अजून तेव्हाही मी स्टेबल नव्हती की फसली परत कुठं तर. आणि मला अभ्यास करायचा होता, त्यामुळे म्हणलं या व्यक्तीचा अभ्यास करू, हा व्यक्ती कसा आहे काय. मी लक्ष ठेवून राहिली, पण मी नकारच दिला होता सुरुवातीला. मग मी लक्ष्मण दादाला सगळं सांगितलं. म्हणलं असा विषय आहे, त्या व्यक्तीने लग्नाची मागणी घातली, पण मी पुढं काय निर्णय घेऊ. जर मी फसली तर मी लोकांना तोंड दाखवणे लायक राहणार नाही. कारण कसं असतं मित्रांनो माहितीये का, समाजामध्ये दरवेळेस स्त्रीच चुकीची असते. आता जर माझ्या बाबतीत काही वाईट झालं ना तर मी लोकांना सांगू पण शकणार नाही, होणार नाही. स्वामी आहेत माझ्या पाठीशी. पण जर झालं तर मी सांगू पण शकणार नाही. त्यामुळे मला जो निर्णय घ्यायचा होता ना इथून पुढं,
तो खूप विचार करून घ्यायचा होता. कारण आता जर काही झालं तर हिच्यामध्येच काहीतरी दोष असेल, हिलाच कसं काय प्रत्येक माणूस फसवतो, हिचंच काहीतरी असेल, हीच चुकीची असेल, अशा पद्धतीने लोक बघतात. त्यामुळे मी म्हणलं चांगला विचार करायचा, निर्णय घ्यायचा. आणि आता जर निर्णय घेतला ना तर आयुष्याचा शेवटच करून दाखवायचं त्या माणसासोबत. कोणत्याही स्त्रीला सुखाचा संसार मोडण्याची हौस नसते. आणि जो माणूस नवराच जर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल ना तर स्त्री आहे ना अख्खं जग जिंकू शकते. एवढं मला कळलं. आज ज्या ठिकाणी मी आहे ना, माझं मिस्टर मला एवढं सपोर्ट करतात, जीव लावतात. स्पेशली त्यांचे माझ्याकडे लग्नाला मागणी घालायचं एक कारण होतं. त्या कारणावर मी त्यांच्याशी लग्न केलं. कारण मला लग्नाला भरपूर ज्यावेळेस मी सेकंड मॅरेजचा विचार केला ना त्यावेळेस मी माझ्या सोशल मीडियावर सांगितलं होतं. त्यावेळेस मला भरपूर मुलांनी लग्नाला मागणी घातली. पण प्रत्येकाच्या काही काही वेगळ्या अपेक्षा असायच्या. ते म्हणायचे तुझ्या मुलाला सोडून दे किंवा हॉस्टेलला टाक, ते पहिल्या नवऱ्याकडे सोडून दे किंवा अनाथ आश्रममध्ये टाक. एवढ्या नीच लेवलचे एवढे घाणेरडे बोलायचे ना की त्या शब्दात सांगता येत नाही. त्यांच्या अपेक्षा खूपच बेकार होत्या. आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला की मला फक्त माझ्या मुलासाठी लग्न करायचे की त्याला बापाचं प्रेम भेटावं. मला पण एक कुठंतरी आधार भेटलं त्यात तर काही विषयच नाही, पण त्याला बापाचं प्रेम भेटावं म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी मला लग्नाला मागणी घातली की माझ्या मुलाबद्दल बोलले ते की तुझ्या आणि त्याच्यामध्ये काय झालं असेल माहित नाही मला, पण तू त्या मुलाचा विचार कर, आयुष्य बर्बाद करू नको. मी स्टेबल आहे तुमची जिम्मेदारी घ्यायला, त्यामुळे तू माझ्याशी लग्न कर. लग्नासाठी विचारलं मी. काही दिवसानंतर आधी नकार दिलता, नंतर होकार दिला. लक्ष्मण दादानी मला समजावून सांगितलं की तू जर प्रत्येकाला त्याच नजरेने बघितलं तर प्रत्येक पुरुष तुला वाईट दिसणार आहे. त्यामुळे तू काहीतरी विचार कर आयुष्याचा. जे होईल ते होईल, तू नशिबाने तुझ्या. पण माणूस स्टेबल आहे त्यामुळे तू विचार कर. कुठलाही स्टेबल माणूस एवढा असा निर्णय घेणार नाही. त्याला बी इज्जत आहे, तो बी साधा भोळा सिंपल म्हणजे चांगल्या फॅमिलीतला मुलगा आहे. त्यांनी बघितलं होतं लक्ष्मण दादांनी त्यांना, त्यामुळे त्यांनी होकार द्यायला सांगितला. आणि सगळ्या माझ्या लग्नाच्या बाबतीमध्ये सगळी धावपळ सगळं काही लक्ष्मण दादांनी केलेलं आहे. आणि त्यात माझी मानलेली बहीण तर ते तर होतीच आदित्यताई म्हणून, पण त्यांनी पण सगळ्यांनी मिळून एवढा सपोर्ट केलेला आहे ना, त्यांच्या एवढ्या सगळ्या विश्वासावर मी आज उभी आहे. आणि मला आज थोडं म्हणजे काही प्रॉब्लेम आला ना तर लक्ष्मण दादा माझ्या पाठीशी कधी उभे राहतील एवढी मला गॅरंटी आहे. एवढं काही केलेलं आहे या माझ्या सोशल मीडियाच्या मानलेल्या एका भावाने. तर मी या व्हिडिओद्वारे एका प्रत्येक भावाला मी हेच सांगणार की खरंच तुमच्या आधाराची गरज कोणाला तरी असेल ना, कोणती महिला एकटी पडली असेल ना, तिचा फायदा घेण्यापेक्षा तिला आधार बना, एक भाऊ म्हणून आधार बना, एक काहीतरी बनून आधार बनून तिचं आयुष्य चांगलं करता येत असेल तर करा, पण तिच्या आयुष्याचं वाटोळ करू नका. कारण एकटी स्त्री पाहिली ना, प्रत्येक कुत्रा टापून बसलेला आहे एकट्या स्त्रीवर, पण तिचं चांगलं करायला कोण लवकर पुढे येत नाही. आणि खरंच माझे लक्ष्मण दादा आहेत ना, मानलेला भाऊ, मला लाज वाटेल मानलेला भाऊ म्हणायला, रक्ताच्या भावापेक्षाही जास्त केलेलं आहे. एवढं खरंच भाऊ बनायचं नाही एखादा तर लक्ष्मण दादासारखं बनायचं, नाहीतर कोणाचं आयुष्य खराब करायचं नाही. तर चला मित्रांनो, मला माझी स्टोरी इथपर्यंत सांगायची होती ना. आता जिथं मी लग्न केलेलं आहे, जिथं माझा संसार चालू आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर बघणारच. पण इथून पुढं माझं म्हणतात ना, दुःखाचे दिवस काढल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाही. मी खूप संघर्ष केलाय, खूप दुःख काढलेले, तेव्हा आज माझे सुखाचे दिवस आलेले आहे. सुखाचे दिवस असेच नाही आलेले. त्यामुळे एकच सांगणार की प्रत्येक स्त्रीने स्ट्रॉंग व्हा, खंबीर व्हा. तिथं तुम्ही त्रास सहन करत रडत बसू नका. काहीतरी आयुष्याचा निर्णय घ्या किंवा स्वतः तरी कमवा, तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता आयुष्यात. नाहीतर तुम्हाला काही किंमत राहणार नाही ना, तुमचं अस्तित्व राहणार आहे. तर नमस्कार, धन्यवाद एवढी सगळी स्टोरी ऐकून घेतल्याबद्दल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.